आर्वी शहराने भीमा कोरेगाव शहीद दिनाच्या निमित्ताने एक प्रेरणादायी अध्याय रचलाय। बुधवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा निर्माण व देखरेख समिती, समाज बांधव आणि युवकांच्या पुढाकाराने 22 फूट उंचीच्या विजयस्तंभ प्रतिकृती समोर शहीदांना मानवंदना देण्यात आली। या कार्यक्रमामध्ये शेकडो समाज बांधवांनी सहभागी होत भव्य मिरवणुकीत उत्साहाने सहभाग घेतलाय। 1818 साली भीमा कोरेगाव येथे महार शूरवीरांनी 28,000 पेशव्यांच्या सैन्याशी सामना करत फक्त 12 तासात ऐतिहासिक विजय मिळवला होता। या लढाईमध्ये शहीद झालेल्या 20 शूरवीरांच्या स्मरणार्थ भीमा कोरेगाव येथे 75 फूट उंच विजयस्तंभ उभारण्यात आलाय। त्याचीच प्रतिकृती आर्वीत नगर परिषद प्रांगणात युवकांच्या मेहनतीने उभारण्यात आली आहे। ऑल इंडिया समता सैनिक दलाच्या पुरुष व महिला सदस्यांनी या प्रतिकृतीस पुष्प अर्पण करून शहीदांना अभिवादन केले। यानंतर जय भीमचा गजर करत भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीमध्ये तथागत गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सम्राट अशोक यांच्या प्रतिमा असलेल्या ट्रॉली आणि समाज बांधवांचा उत्साह सहभाग दिसून आलाय। मिरवणूक गोरक्षणवाड, जनतानगर, पंचवटी, आंबेडकर वाड, विठ्ठलवाड आदी भागातून मार्गक्रमण करत नगर परिषद कार्यालयासमोर समारोप झालाय। या उपक्रमासाठी दर्पण टोकसे, प्रवीण काळे, दीपक ढोणे, सौरभ टोकसे, रवी गाडगे आणि त्यांच्या सहकार्याने विशेष मेहनत घेतली। विविध बुद्ध विहारासह समाजातील पुरुष, महिला, तरुण आणि तरुणींचा या कार्यक्रमात मोठा सहभाग होता। जय भीमच्या गजराने आर्वी शहर भारावून गेले, तर शहीदांचा इतिहास जागृत करणारा हा उपक्रम समाजाला एकतेचा आणि संघर्षाचा संदेश देऊन गेलाय। त्याचा महाराष्ट्र 24 न्यूज करता लखन डाबणे, आर्वी, वर्धा। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।